या सभा मंचावर उपस्थित असलेले आणि ज्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केले ते आमदार महादेवराव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, शब्बीर अन्सारी साहेब, नारायणराव मुंडे, टी.पी. मुंडे, लक्ष्मणराव गायकवाड, कल्याण दळे, दौलतराव शितोळे, सचिन साठे, चंद्रकांत बावकर, पी.टी. चव्हाण, सुदर्शन घेरडे, डॉक्टर स्नेहा सोनकाटे आणि ज्यांनी ही भव्य रॅली आपल्या खांद्यावर घेऊन जी यशस्वी करून दाखवली ते समता परिषदेचे आमचे एक नेते सुभाष राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम मी कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली अर्पण करतो. आणि हे तर खरंच आहे, ते जर असते तर हे सगळे प्रश्न निर्माण झालेच नसते. पण ओबीसीच्या नशिबी दुर्दैव आलं, ते आपल्यामध्ये नाहीत. आणि संकटाची माळ जी आहे ओबीसी नेते, कार्यकर्ते आणि ओबीसीचे लोक यांच्या पाठीमागे सुरू झाले. खरं तर तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे की मी 2 महिने तुमच्या इकडे हे सगळं चालू होतं. उपोषण सुरू होतं. 2 महिने माझ्या विरुद्ध शिवीगाळ सुरू होती. मी काही बोललो नाही. परंतु ज्या वेळेला या बीड मध्ये आगी पेटल्या, हे सुभाष राऊत मंत्रालयात माझ्या समोर बसलेले होते, माझ्या चेंबरमध्ये. आणि अचानक टीव्हीवर त्यांनी सांगितलं की साहेब, प्रकाशराव सोळंके यांचं घर पेटवलंय, धडाधड धडाधड स्फोट होतात गाड्यांचे. मी पण बघितलं काय चाललं काय. आणि नंतर माझ्या लक्षात आलं आणि मी या एसपी ना फोन करून सांगितलं की आता याच्या नंतर या सुभाष राऊत यांच्या सुद्धा हॉटेलवर हे लोक जाणार. सुभाष राऊत तिथून इकडे यायला निघाला आणि नेमक्या 4 तासामध्ये मी पाहतोय ते त्यांचं हॉटेल पेटवून दिलंय. राख रांगोळी काय म्हणतात ते मी तिथे नंतर पाहिलं जाऊन. धडाधड धडाधड आगी लागली. प्रकाश सोळंके त्यांचं घर पेटलं, हॉटेल पेटलं. संदीप क्षीरसागर, शरद पवार साहेबां गटांचे त्यांचं राष्ट्रवादीचं ऑफिस पेटलं, खलास. जयदत्त क्षीरसागर यांची शिक्षण संस्थेचं ऑफिस पेटलं, खलास. जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर सगळे एका घरात राहतात. त्यांची ऑफिस जाळली, त्यांच्या घरावर हल्ला. कोड नंबर देऊन हल्ले केले, कोड नंबर. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे हल्ले झाले तिथे कोड नंबर देऊन. वेल प्लान. अचानक उद्भवलेली गोष्ट नव्हती. विचारपूर्वक जाळपोळीचा प्लान आखला गेला. जयदत्त क्षीरसागर, त्यांच्याच घरात संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, त्यांचा भाऊ एक आजारी भूषण, मला असं वाटतं सगळी तिथे, सगळ्यांची मुलं बाळा तिथे, सगळ्यांच्या ज्या आहेत पत्नी महिला सगळ्या तिथे. आणि आपल्या सगळ्या, माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना बीडवाल्यांना माहिती आहे काय झालं. धडाधड धडाधड गाड्याचे जे स्फोट झाले, प्रचंड धूर झाला. बाहेर काही नाही, करायचं का.
अशा वेळेला वर्तमानपत्रात सुद्धा आलेला आहे, नमाज पढण्यासाठी चाललेले लोक मुस्लिम समाजाचे, त्यांनी पाहिलं अरे हे काय चाललंय, घरामध्ये मुलं बाळ आहे, त्यांना वाचवायला पाहिजे, बाहेर ते येत नव्हतं. डॉक्टर सारिका ताई पोस्ट ग्रॅज्युएट, त्यांना त्यांनी फोन लावला. मागच्या बाजूला 10-15 फुटाची ती भिंत जे आहे, बाउंड्री वॉल, कंपाऊंड, जायचं कसं? या आमच्या भगिनींनी खुर्चीवर चढले, मुला बाळांच्या पायाला धरून त्यांना उंच केलं. पलीकडच्या बाजूनं शेख वसीम, अन्सारी जलील, शेख सत्तार, शेख अजीम, ही सगळी मंडळी जी आहे पलीकडच्या बाजूने त्या भिंतीवर चढली आणि त्या मुलांना ज्या लहान बाळांना जे आहे हात धरून ओढून घेतलं वरती आणि त्यांच्या घरी घेऊन गेले. ही आहे माणूस केली. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है वतन है, हिंदुस्तान हमारा, हिंदुस्तान. मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर या चौघांचं सुद्धा जे आहे मुद्दाम होऊन सत्कार करीत आहे. मुस्लिम समाजाचे हे कार्यकर्ते, हे लोक माणुसकी म्हणून जे आहे ह्या लहान कच्च्या बच्चांना वाचवण्यासाठी आपली प्रार्थना त्यांनी बाजूला ठेवली आणि ह्या लोकांना वाचवणं हाच खरा धर्म आहे. हे ह्या लोकांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं. धन्यवाद. शुक्रिया. आणि पेटवणारे लोक काय करत होते? जय शिवाजी, जय जिजाऊ करीत जे आहे आपल्या आया बहिणींच्या आणि भावांच्या घरांना आगी लावत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा त्या सैन्यामध्ये हे सगळेच तर होते, सगळ्या धर्माचे लोक होते. बैरटी नाईक, रामोशी, सदोबा माळी, माळी समाजाचा संभाजी करवर धनगर, नेमाजी शिंदे धनगर, यसाजी गायकवाड माळी, शिवा काशीद नावी, जीवा महाले नावी, यसाजी कंक कोळी, सुर्याजी मालुसरे धनगर, तानाजी मालुसरे धनगर, लायाजी पाटील कोळी, कान्होजी आंगळे कोळी, बाजी प्रभू देशपांडे काय असतं, मदारी मेहतार मुस्लिम, काजी हैदर मुस्लिम, रायप्पा महान, सिद्धाप्पा महान आणि सगळी मंडळी होती. आणि त्याच बरोबर जे आहे मुस्लिम समाजाचे सुद्धा किती लोक होते. सिद्दी अंबर वहाब, नूरखान बेग, सिद्दी अब्राहिम, सिद्दी हिलाल, मदारी मेहतर, काजी हैदर, दाऊद खान, इब्राहिम खान, सगळेच तर महाराजांच्या बरोबर होते. आणि अनेक लोक, महाराजांचं जे पहिलं चित्र जे निघालेलं आहे ना, काढलेलं आहे, ते मीर मोहम्मद या मुस्लिम चित्रकारानं महाराजांचं पहिलं चित्र पेंटिंग जे आहे हे तयार केलं आहे. पहिलं मीर मोहम्मद. ही सगळी मंडळी जी आहे ती होती ना रे तिथे बाबा. आणि मग तुम्ही तर मराठी छत्रपती शिवरायाचं नाव घेता आणि आपल्याच लोकांना आगीमध्ये ठेव. मला तर त्याच्यानंतर वाईट वाटत आहे ह्या गोष्टीचं, की त्याच्यातले काही लोक जे आहेत हे संदीप क्षीरसागर, त्यांना घेऊन ते रोहित पवार त्या जरांगेच्या हॉस्पिटलमध्ये गेले. तिकडे
आणि त्यांना सांगता सर सर संदीप क्षीरसागर कशाला गेला रे बाबा तू? बाकीचे काही लोक गेले. शाबासकी देतो आमच्या समता सैनिकाला सुभाष राऊतला. दुसऱ्या दिवसापासून कामाला लागला. महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या कामासाठी झुंपून घेतलं. मला सुभाषला सांगा तर सुभाष राऊतला काम करीत रहा. अरे लग गई आग जमाने में, लग गई आग जमाने में तो बचा क्या है? अगर बच गया तू तो जला क्या है? आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहे. अरे एवढंच नाही, आतमध्ये घुसले, फार वरतीपर्यंत गेले, प्रत्येक गोष्ट जाळली आणि एक त्याचा कार्यकर्ता वरतीच अडकला. त्याला खालीच येता येईना. सगळीकडे आग, पेटवणारच सापडला त्याच्यामध्ये आणि त्याने वरून उडी मारली आणि त्याचं तंगड तुटलं. ते हॉस्पिटल मध्ये गेलं आणि या पोलिसांना सांगतोय की मला सुभाष राऊतने वरून ढकललं. म्हणजे सुभाष राऊत काय त्या जळत्या हॉटेलमध्ये गेला होता. अरे तो तर माझ्याकडे बसला. आणि सुभाष राऊत तुला कशाला ढकलेल? तुझ्या कर्मानं तुझं तंगड गेलं, त्याला काय करणार? बोलण्यासारखं खूप आहे. कालच राजमाता जिजाऊ बाळासाहेब यांची जयंती झाली. युवकांचा प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची सुद्धा, मी या दोघांना सुद्धा जे आहे आदरांजली अर्पण करतो. आणि आपल्या मगाशी शीतल साठे, सचिन माळे यांनी जे गायले, त्या जिजा मातेनं जे आहे, या सगळे 12 बलुतेदार ओबीसी समाजाचे, भटक्या विमुक्त समाजाचे सगळे बसलेले आहेत. वेगवेगळे आहेत. आपले कोण गारुड्या, कोण मणिआईवाला, कोण सुतार आहे, कोण लोहार आहे, कोण काय आहे, कोण सगळे या सगळ्यांना बरोबर घेऊन महाराजांना ताकद दिली. इतिहास वाचा. इतिहास वाचताना असं कोणी म्हणत नाही की शिवाजी महाराज मराठा सैनिक झूड लढले. इतिहासात हेच नमूद आहे की छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना घेऊन लढले. ते हे मावळे आहे. ते मावळे हे आहे. पण आता छत्रपतीचं नाव घेतलं जात आहे आणि आमच्यावर हल्ले केले जात आहे. छत्रपतीसाठी प्राणाची बाजी लावणार ते हे बसलेले आहे तिकडे. त्यांची तुम्ही घरं पेटवता, लायकी काढतात. मगाशी सांगितलेले सगळे महाराजांबरोबर लढलेच. अनेक संत, वाङ्मयकार या ओबीसी समाजाने दिले ना. आमची लायकी काढली. संत जगनाडे महाराज तेली, संत नामदेव शिंपी, संत सेना न्हावी, सावता माळी, चोखा मेळा, महासंत गोरा कुंभार, नरहरी सोनार, रोहिदास चंदकार, जगद्गुरु संत तुकाराम, कुणबी समाज लायकी काढते. आम्हाला एवढं दुःख झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचं संविधान लिहिलं, घटना लिहिली. दलित समाजात बाबासाहेबांचं तुम्ही चरित्र वाचा.
कपडा घ्यायला गेले नवीन आणि तिला कोणी तरी तो नवीन कपडा त्यांनी वापरायचा नाही, तो चिखल्यामध्ये त्याला घासायचा, तो फाडायचा, त्याच्यातला तुकडा करायचा आणि लंगोटी घालून मग जायचा. बाबासाहेब अशा परिस्थितीमध्ये लहानाचे मोठे झाले, शिकले. वाचा तुम्ही त्या बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र. आणि मग त्यांनी जे आहे संविधान असं लिहिलं की अख्ख्या जगामध्ये नवीन राष्ट्र निर्माण झालं. तरी या संविधानाचा अभ्यास केला जातो. भारताबरोबर इतर अनेक देश स्वतंत्र झाले, तिथे लोकशाही संपली, मिलिटरी आली, परत लोकशाही आली, परत मिलिटरी आली. पण हा हिंदुस्थान वेगवेगळ्या राज्याचा, वेगवेगळ्या भाषेचा, वेगवेगळ्या धर्माचा, वेगवेगळ्या पंथाचा आज 75 वर्षानंतर सुद्धा एकत्र आहे. याचं कारण बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान. तुम्ही आमची लायकी काढता. बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न म्हणून आज आम्ही त्यांना मानतो, नाही जग मानत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे गोपीनाथराव मुंडे याला पाहिजे, या आपल्यामध्ये राहायला पाहिजे. या बीड मध्ये मोठे मोठे नेते आहेत. पण आज आम्ही सगळे छोटे छोटे लोक इकडे बसलेलो आहोत. कोणी काय कारण सांगतात, कोणी काय कारण सांगतात, त्या सगळ्यांना मला सांगायचं है. मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चद्दर ओढ़ लेता है. मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चद्दर ओढ़ लेता है, पर हारी हुई बाजी जो पलट देता है वो असली शेर होता है. दोन शब्द आमच्या समोरचे जे आहेत बलदंड आहेत, बोलून बोलून त्यांना सगळी मदत दिली जाते, आर्थिक मदत दिली जाते, गाड्यांची मदत दिली जाते. उपोषण करते त्यांचे आले तर 200 JCB उभे राहतात, हेलिकॉप्टरची फुलं. लेकरं गरीब आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, सगळ्यांना तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सगळ्यांना जी शांत आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार ना, जे आमच्या विरोधात जे शक्ती देतात कुणाला, त्यांना मात्र आम्ही विसरणार नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावी लागेल. त्यांना त्यांची किंमत जी आहे, ही जे चाललंय त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल. मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना, सगळ्या पक्षांना, मी असं समजू नका तेच सगळे काय आम्ही कुणी नाहीत. आता उपोषण करते सांगतात 3 कोटी मराठा समाजाला मुंबईत घेऊन जाणार. 3 कोटी. अरे 54% तो ओबीसी, 20% दलित आदिवासी, 3% तो ब्राह्मण. खरं आणखी 1-2% काही जैन असतील, अमुक असतील, तमुक असतील. 12 कोटी आपण धरूया. 12 कोटीमध्ये 16-17%, त्याच्यामध्ये आणखी 7-8% तर कुणबी आहे. मग राहिले किती? 10%, 9%. एवढे पण. आणि मग हिशोब करा किती लोक आहेत. आणि हे सगळे काम धंदा सोडणार आणि तुमच्या पाठीमागे येणार. तिकडे तुम्ही फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार.
चक्कर मारणार काय जवान नेता हा 2-4 मिटिंगा घेतल्या का हॉस्पिटलमध्ये झोप. मग हे आमचे सगळे टीव्ही वाले जाणार हा मग असं अमुक कसं बोला तो तमुक कसं बोला. ते आमचे अजित दादा एवढंच म्हणाले की मुंबईमध्ये जे आहे जे काही येतात ते आले तर त्यांनी कायदा व्यवस्था बिघडता कामा नये एवढी काळजी घ्यायला पाहिजे. त्यांच्या विरुद्ध गलिच्छ भाषेमध्ये तुम्ही बोललात. राज्याचा उपमुख्यमंत्री बघा काय बोलले ते त्या युट्यूबवर अजूनही आहे. किती घाणेरडं बोलला काही सुसंस्कृतपणा काही बोलणार. तोंड दिलंय देवाने म्हणून काही बोलणार. एवढी मस्ती कुठून आली रे बाबा थोडा. मला सांगता तुम्ही राज्यातली शांतता बिघडवताय. मी बिघडवतो शांतता. जाळपोळ मी केली. गावबंदी मी केली. लोकांना मारहाण मी केली. आज सुद्धा अजूनही जे आहे मारहाण चालू आहे. या इथे माझ्याकडे अनेक लोकांच्या तक्रारी आहेत कंप्लेंट आहे. हा एक कोणतरी अशोक इंगळे त्याने काहीतरी एक पोस्ट केली होती. झालं त्याला एवढी मारहाण केली की त्याच्या डोळ्याला मार लागला. काय करायचं. अशा एक नाही अनेक माझ्याकडे तक्रारी आहेत. या मारहाणीच्या ही दादागिरी ही पोलिसांनी सुद्धा जे आहे याच्यामध्ये आता न घाबरता या सगळ्यांच्या विरुद्ध जे आहे कारवाईला हात घातला पाहिजे. तुम्ही जर असे गप्प बसलात कारवाई जर केली नाही तर मग जनता सुद्धा मग एखाद दिवशी जे त्रस्त होऊन कायदा हातात सुद्धा मग घेते हे लक्षात ठेवलं पाहिजे. मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण द्या हे मी पण सांगतोय. आमचे सगळे लोक सांगतात मराठा समाजाला आरक्षण द्या. वेगळं आरक्षण द्या. वेगळं आरक्षण द्या हे सांगतो. कारण 300 350 पावणे 400 जाती ह्या ओबीसी मध्ये आहेत. त्यांना आतापर्यंत फक्त 9.5% आरक्षण मिळालं. सचिवालयामध्ये ज्या नोकऱ्या आहेत ना त्याच्यामध्ये फक्त 9.5% जे आहे नोकऱ्या मिळालेल्या. आरक्षण 27% ओबीसी मध्ये. ओबीसीला आरक्षण मिळालं आतापर्यंत फक्त 9.5%. अरे आम्हाला अजून जे आहे आमचं आरक्षण जे आहे पूर्ण तुम्ही करत नाही. आणि तुम्ही मागताय आमच्याकडे आरक्षण. एवढ्या सगळ्या जाती आहेत. मगाशी तर परत त्या जाती कुठच्या ते मी सांगणार नाही. परंतु आमचं म्हणणं आहे वेगळं आरक्षण द्या. चुकीचं आरक्षण देऊ नका. चुकीचे पायंडे पाडू नका. एक मला कळत नाहीये या बीड मध्ये मराठा आरक्षण जाळपोळ प्रकरणातील आरोपींना विनामूल्य जामीन मिळवून दिल्याबद्दल ऍडव्होकेट संतोष घोलप त्यांच्या टीमची दखल घेऊन सत्कार करण्यात आला. सदर सत्कार संपादक जितेंद्र शिरसाट, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक बीबी जाधव, रुपेश राजे बेंद्रे पाटील सगळे कार्यकर्ते अशी अनेक नाव आहेत. लवाळे आहेत, धांडे आहेत, कोण काय रे बाबा. लोकांची घरदार जाळली, बायका पोरं मेली असती. अशा लोकांना पकडल्यानंतर जामीन देण्यासाठी जे उभे राहिले ठीक आहे त्यांचं प्रोफेशन असेल ते उभे राहिले. पण तुम्हाला त्यांचा सत्कार करण्याचं कारण काय. हे सगळं काय सांगता. या सगळ्यांना जाळपोळ करण्यासाठी कोणी उद्युक्त केलं.
मी तर पहिल्यापासून सांगतोय की तुम्ही सगळ्यांच्या पाठीमागे आहात आणि म्हणूनच हे जे उपोषण करते आहेत ना ते सांगतात की त्यांना पकडू नका, त्यांचे गुन्हे मागे घ्या आणि जामीन झाल्यानंतर त्यांचा सत्कार करायला जातात। याचा अर्थच तो आहे की हे सगळे तुमचेच गुंड होते, ज्यांनी ही घरं जाळली, ज्यांनी हॉटेल जाळली, तुमचे गुंड होते। हे सगळं पाहिल्यानंतर छगन भुजबळ मध्ये आला। तोपर्यंत मी छगन भुजबळ गप्प होतो। उपोषण करते त्यांच्या आजूबाजूला सगळे पिस्तूल धारी, तो एक पिस्तूल धारी पकडला, काय ना तर बेदरे बोदरे काहीतरी त्यांचं नाव आहे, काय नाव आहे, लायसन्स नाही। 2 महिन्यात जालन्यात आली 200 बेकायदा पिस्तूल, 2 महिन्यात जालन्यात आली 200 बेकायदा गावठी पिस्तुले, 5000 रुपयाला पिस्तूल मिळतंय। काय पोलीस करताय? कुणासाठी हे पिस्तूल आले? कशासाठी आले? कुणाला मारण्यासाठी पिस्तूल आले? कुणाला हे गोळ्या घालणार आहे? काय यांचा हेतू आहे? काय यांचा प्लॅन आहे? काय करता आमचं इंटेलिजन्स? शोधून काढा, कशासाठी आले, कोण आहे त्याच्या पाठीमागे, कोण पैसा पुरवतोय या सगळ्यांना, कोण त्यांचे हात मजबूत करताय? तो राजकारणी असेल, लहान असेल, मोठा असेल, कदाचित तो समाजकारणी असेल, समाजकारणी जर खरा असेल ना तो असले धंदे करणार नाही। असले धंदे जे आहेत ना ते राजकारणी लहान मोठे, कुणाला जिल्हा परिषदेला जायचंय, कुणाला आमदार केला जायचंय, कुणाला खासदार केला जायचंय, जे आहेत ते भीतीने मदत करतात। ज्यांना व्हायचं ते काहीतरी आणखी मतं आम्हाला मिळतील म्हणून मदत करतात। लक्षात ठेवा, पुन्हा मी सांगतोय महाराष्ट्रातील सर्व जनते, अशा रीतीचे हे गुंड करणारे, गुंडगिरी करणारे जे लोक आहेत त्यांना पाठिंबा देणार, त्यांना पैसा पुरवणारे, गाड्या पुरवणारे, त्यांच्या पाठीशी कधी उभे राहू नका। त्यांना त्यांची जागा दाखवून द्या। काही काही लोक जात आहेत, काही राजकीय अधिकाऱ्यांना, राजकीय नेत्यांना सांगतात आमचा येणार आहे मुंबईमध्ये मोर्चा, आमच्या पाठीशी उभे राहा। अरे, आणि तेही सांगतात काय, आमच्या महिला भगिनी पण सांगतात, मोठ्या नेत्या, मी आहे तुमच्या पाठीमागे। मला सगळ्यांना सांगायचं, मला विचारायचं आहे, कोणाच्या पाठीमागे तुम्ही राहा? मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, या मागणीसाठी तुम्ही पाठीमागे राहणार असाल त्यांच्या, माझं म्हणणं नाही, मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे। परंतु आता ते जे म्हणतात की घेईल तर ओबीसी मध्येच आरक्षण घेईल, आरक्षण मिळणार नाही। ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही। अरे चार आयोग, खत्री आयोग, बापट आयोग, असे अनेक आयोग आले आणि त्यांनी मराठा समाज गेला। त्यांनी सांगितलं आम्हाला सामाजिक दृष्ट्या मागास करा आणि आरक्षण द्या। त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागास नाही, फेटाळ, सुप्रीम कोर्टाने फेटाळ। आणि आता मला मोठं आश्चर्य वाटायला लागलेलं आहे, वेगवेगळे जे आहेत लोक उभे राहिले, वेगवेगळे आयोग उभे राहिले। आता तर ते पहिल्या आयोगाचे त्या लोकांनी तर राजीनामे दिले घाबरून, आता नवीन आहे,
त्यांना काम एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग आहे. बरं, त्याच्यानंतर आणखी दुसरी एक फळी निर्माण झाली. आदरणीय दिलीप भोसले माजी न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्ती हायकोर्ट, आणि अनेक असे जे आहेत, गायकवाड आहेत, शिंदे आहेत, वगैरे वगैरे. मला मोठं आश्चर्य वाटतं. मी एका ठिकाणी वाचलं का वकिलांनी चांगली त्याची माहिती दिली. ते म्हणाले की या देशाचा जो मुख्य न्यायमूर्ती आहेत, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती, त्यांचा पगार आहे 2,80,000 रुपये. या देशाचे आजचे मुख्य न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे, त्यांचा महिन्याचा पगार 2,80,000 रुपये. आणि दिलीप भोसले आणि त्यांचे इतर लोक, दिलीप भोसले यांचा पगार 4,80,000 रुपये. मुख्य न्यायमूर्ती आजचे त्यांना 2,80,000 आणि यांना 4.5 लाख रुपये. त्यांच्या बरोबरचे जे इतर आहेत त्यांना सुद्धा तसं. काय चाललं? हा जनतेचा पैसा. मला मग सगळे विचारतात, अरे तुम्ही सरकारमध्ये आहात, सरकारमध्ये बोलायचं तर मी बोलणारच आणि बोलतच असतो. आणि तुम्ही जे आता मी जिथे बोलतो त्याच्या द्वारे जे आहे ते सरकारमध्ये जातच असतं ना, आणि सरकार वाचतच असतं मी काय बोलतो ते. हो, याच्यानंतर भीती तरी काय? भीती अशी की छगन भुजबळला बघून घेऊ, छगन भुजबळला सोडणार नाही, आम्ही घेणारच, आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, हे सगळं काही सुरूच आहे. भीती एवढी की त्यांची मीटिंग असली तर बीड बंद, जालना बंद. अरे काल परवा जे आहे, काल प्रधानमंत्री आले मोदी साहेब नाशिक मध्ये, नाशिक बंदचा आदेश कोणी काढला नाही हो. अरे आले यांची मीटिंग, त्याच्यामुळे म्हणे बंद. अरे काय बंद? आणि हा हे बघा, हे फोटो तुम्हाला दिसणार नाही पण तुम्हाला माहिती आहे कोण बोलला असेल. आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, भुजबळांनाही पाहून घेऊ. काय पाहून घेतो बाबा तू? दंडुके काय, पिस्तूल काय? मला त्यांना सांगायचंय, बेटा छोड़ दे ये हथियारों की बात, बेटा छोड़ दे ये हथियारों की बात, तू हमसे क्या टकराएगा? अरे जो जो हमसे टकराए सब मिट्टी में मिल जाए. तुम हमसे हथियारों की बात करता है. मला सांगायचं आपल्या सगळ्यांना, पुन्हा एकदा सांगायचंय, मराठा समाजाला विरोध नाही, परंतु तुम्ही जर आमचंच आरक्षण घ्यायला जर तयार लागलात तर जे जे त्या आमच्या आरक्षणाच्या विरुद्ध उठतील त्यांच्या विरुद्ध आम्ही जाणार. बाळासाहेब सराटे ते हायकोर्टामध्ये त्यांनी केस टाकली. काय टाकली केस? या ओबीसी मध्ये असलेले जे आम्ही सगळे, तुम्ही आम्ही सगळे आहेत, ते सगळे बेकायदेशीर आहेत, त्यांना ओबीसीच्या बाहेर काढा. बघा, हे मराठा समाजाचे नेते आहेत. हायकोर्टामध्ये केस काय टाकली की या सगळ्यांना, साळी माळी कोळी तेली तांबोळी हे सगळे जे आहेत बसलेले भटक्या मुक्त सगळे बेकायदा आहेत, त्यांना सगळ्यांना बाहेर काढा. ही एका बाजूने. आणि दुसऱ्या बाजूने मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळालंच पाहिजे. वा, काय धंदा! मला काय समजत? मला सरकारला सांगायचं, ओबीसीच्या आरक्षणाला रस्त्यावर काय किंवा कोर्टात काय धक्का लागता कामा नये, त्याची काळजी जबाबदारी सरकारची आहे.
त्यांच्यासाठी तुम्ही 4 न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती उभे करता. 4.5 लाख रुपये कुणा काय कुणा जरा आमचं काय म्हणणं नका, पण आमची सुद्धा केस उभी राहिलेली आहे. तिथे सुद्धा जे आहे काळजी घ्या, नाहीतर हा ओबीसी समाज, त्याच्याबरोबर दलित समाज सुद्धा आहे, त्याच्याबरोबर आदिवासी समाज सुद्धा आहे आणि इतर सगळे समाज आता या ओबीसी समाजाच्या बरोबर आहेत, हे लक्षात ठेवा. 80% आज एका बाजूला आहे. सोपी गोष्ट नाही. सगळं तुम्हाला ताबडतोब त्यांचं बाकीच्यांचं काय असलं की ताबडतोब सूत्र हलतात. इकडे केस चालू आहे, आयोगाकडे वकील द्या म्हणून सांगितलं, चांगले वकील नाहीत. हायकोर्टाने सांगितलं आयोगाला की ह्या ओबीसीची केस जी आता जी सराट्याने मांडलेली आहे त्याच्यासाठी चांगले वकील द्यायला हवेत हायकोर्टामध्ये. अरे द्या ना लवकर, का बसला? हा जो द्वेष, हा क्लेशापोटी जो आहे द्वेष जो आहे निर्माण होतो, अन्याय सहन होत नाही म्हणून बोलावं लागतं. हे ठीक आहे. आमचे सहकारी म्हणतात मुख्यमंत्री वगैरे काय नको, मला तुमचं मुख्यमंत्री पद नको ना, मंत्री पद नको आणि आमदारकी नको आहे. मला पाहिजे हे जे मागासवर्गीय जे आहेत, गोर गरीब असतील, दलित असतील, आदिवासी असतील, भटक्या विमुक्त असतील, गोर गरीब सगळे, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे तुमचं आमचं काम आहे. अरे बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सुद्धा या गोरगरिबांच्या संरक्षणासाठी संविधान लिहिलं. त्या संविधानामध्ये दिलेलं जे आरक्षण आहे हे वाचवणं तुमचं माझं काम आहे. आमची लायकी नाही. मी तुम्हाला वारंवार सांगितलं की आमचे लोक सर्व परीक्षेमध्ये इतरांप्रमाणे चांगल्या मार्कानं पास होतात. ओपन मध्ये 96.5%, ओबीसी वाले सुद्धा 96.5% आणि व्हीजेएनटी वाले ते सुद्धा 96.5%. ही पोरं आमची पण हुशार आहे. आमची लायकी नाही म्हणून तुम्ही सांगता. तुम्ही या ठिकाणी माझा एकच हात जोडून विनंती आहे, तुम्हाला उतरावं लागेल या लढ्यामध्ये. सांगण्याची पाळी येता कामा नये. आम्ही कायदा हातात घेणार नाही, पण संविधानाने जे आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार गाजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सभा घेण्याचा आम्हाला अधिकार आहे, आमचं दुःख मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्ही कोणाची जाळपोळ करणार नाही. अरे आम्ही पेटवणारे नाही, आम्ही पटवणारे आहोत. आम्ही मोडणारे नाही, आम्ही घडवणारे आहोत. आम्ही कोणाला त्रास देणार नाही, जाळणारे नाहीत, आम्ही जुळवणारे आहोत एकमेकांना. तुम्ही आमची घरं जाळाल, तुम्ही आमच्यावर हल्ले कराल, तुम्ही सांगाल यांचं आरक्षण आम्हाला द्या आणि आम्ही गप्प बसू, तर आम्ही सुद्धा मेल्या आईचं दूध प्यालेलं नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि माझी तमाम मराठा समाजाच्या नेत्यांना विनंती आहे की तुम्ही हे थांबवलं पाहिजे. तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. तुम्ही गप्प बसलात हा जो गुन्हा घडतोय, हा जो अन्याय ओबीसीवर होतोय, त्याच्यामध्ये सहभागी झाल्याचं पातक तुम्हाला लागेल. मला तुम्ही सांगता, त्यांना जाऊन सांगा ओबीसीतून आरक्षण मागणं चूक आहे, जाळपोळ करणं चूक आहे, जिवंत कारतूस बाळगणाऱ्या बरोबर संबंध ठेवणं चूक आहे, पोलिसांवर हल्ले करणं चूक आहे, गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे चूक आहे, गाव बंदी करणं चूक आहे, एखाद्या समाजासाठी त्याच्या मागणीसाठी शहर बंद करणं, लोकांना वेठीस धरणं चूक आहे, अमुक तारखेपर्यंतच आरक्षण द्या,
बालिश मागणी करणं चूक आहे. सरकारला वेठी सरणं चूक आहे. मी 3 कोटी घेऊन येईल, 4 कोटी घेऊन येणार मुंबईवर, तिथे मी त्रास देईल, हे करणं चूक आहे. हे त्यांना जाऊन सांगा. करतायत ना तुमच्यासाठी प्रयत्न, वेगळं आरक्षण देण्यासाठी. मग कशासाठी हे सगळं चाललंय? दबाव निर्माण करण्यासाठी. आणि हा दबाव जर ते निर्माण करत असतील तर हा दबाव त्या ओबीसी समाजानं सुद्धा निर्माण करायला पाहिजे. दलित, आदिवासी सर्व इतरांनी त्याला साथ दिली पाहिजे. एकमेकाच्या या सगळ्या दुःखामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे. म्हणजे हा काय या सगळ्या समाजाला आज ओबीसी संकटात आहे. तो कदाचित जात्यात असेल, तुम्ही चुपात असाल. चुपातले कधीतरी जात्यात येतील, लक्षात येते. म्हणून प्रत्येकानं एक दुसऱ्याचं आरक्षण जपण्यासाठी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. त्याच्यासाठी लढलं पाहिजे. न घाबरता आलं पाहिजे पुढे. काही लोकांनी तर आज मला सांगितलं, असं वाटतं कुणी सांगितलं एवढ्या गाड्या अडून राहिल्या, तेवढ्या गाड्या जायचं नाही म्हणतात, यायचं नाही म्हणतात. ह्या मीटिंग अरे बा, हे सगळं जे मैदान फुलून गेलेलं आहे, बाहेर सुद्धा लोक पहा. पुन्हा एकदा सुभाष राऊत आणि त्यांच्या सहकार्याने तुम्हाला सगळ्यांना आणि माझ्या सगळ्या सहकार्याला मी धन्यवाद देतो की आपण लढलं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, जीते वही है जो शेर होते हैं. जीते वही है जो शेर होते हैं, बाकी सब मिट्टी के ढेर होते हैं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी, जय ज्योति, जय क्रांति, जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.